नमस्कार, माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपासाच्या जरा वेगळ्या अशा 3 डिश दाखवणार आहे. राताळ्याचे खरपूस काप, साबुदाण्याचा लाडू आणि सोबत भगरीच्या पोह्यांचा चिवडा, असे 3 पदार्थ आपण करणार आहोत. कसे करायचे ते बघू आता. आधी आपण राताळ्याचे काप करू. त्याच्यासाठी धुतलेले राताळे, जिऱ्याची पावडर आहे थोडीशी, मीठ आणि तिखट, एवढंच साहित्य लागतं. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे धुतलेले राताळे आहेत ना, याला असं भरपूर मीठ चोळून घ्यायचं आणि कुकरमध्ये ठेवायचं. आपण पाण्यात उकडले ना की ते राताळे पांचट लागतात, पण हे असे मीठ लावून असे नुसते ठेवले ना की ते असे फक्त मिठाच्या चवीचे आणि छान होतात, खारट नाही लागत. हे मावत नाही आहे म्हणून आपण थोडेसे तुकडे करू याचे. आणि याच्यात पाणी टाकायचं नाही, फक्त असा पाण्यात बुडवलेला नॅपकिन ठेवायचा आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. असा नॅपकिन दाबायचा पाणी ठेवलेला. आणि हे कुकर आपण आता गॅसवर ठेवू. राताळे आपण उकडायला ठेवले, तोपर्यंत आपण साबुदाणा लाडूचं साहित्य तुम्हाला दाखवते मी. 1 वाटी साबुदाणा आहे, अर्धी वाटी साखर आहे आणि थोडं तूप आहे. तर हा साबुदाणा आपण भाजून याचं पीठ करणार आहोत, पिठी साखर करणार आहोत. आणि तूप टाकून त्याचे सिंपल 3 साहित्यात होणारे आणि झटपट होणारे असे हे साबुदाणा लाडू उपासासाठी दाखवणार आहे. लाडूसाठी आपण आधी साबुदाणा भाजून घेऊ. गॅस पेटवून आपण त्याच्यात हा साबुदाणा टाकू आणि हा थोडासा लाल रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊ चांगला, म्हणजे मग मिक्सरमध्ये पटकन दळला जातो. ही आपण मिक्सरमध्ये पिठी साखर करून घेतली आहे आणि हे साबुदाण्याचं पीठ करून घेतलं आहे, ते पण आपण त्याच्यात मिक्स करू. आणि सुरुवातीला 2 चमचे तूप घालू, लागलं तर अजून घालू, नाहीतर एवढंच फिरवून घेऊ आणि लाडू बनवू. हे आपण साबुदाण्याचं पीठ, पिठी साखर आणि थोडंसं 2 चमचे तूप असं मिक्सरला लावून घेतलं आहे. याचे लाडू वळाले तर ठीक, नाही तर थोडंसं तूप टाकून आपण त्याचे लाडू बनवू. हां, 2 चमचे तुपात लाडू बनत आहेत बघा. आणि काहीच टाकायचं नाही याच्यात, थोडंसं तूप अजून टाकलं. हे बघा किती छान लाडू झाला. असे आपण याचे सगळे लाडू तयार करून घेऊ. हे आपण मीठ लावून ठेवलेले राताळे आता उकडून झालेत. हे बघा, याच्यात असं पाणी जाऊन हे पांचट होत नाहीत, पण अतिशय व्यवस्थित शिजतात. थोडे गरम आहे, हे सोलून मी तुम्हाला दाखवते. आता आपण तिसरा पदार्थ बघू, उपासाचा चिवडा. हे भगरीचे पोहे आहेत, हे विकत मिळतात. याला सावा पोहा असं पण म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये
बॅनियार्ड फ्लेक्स असं पण म्हणतात. हे मी विकत आणले आणि याचे आपण साधे पोहे करतो ना तसे पण उपासाच्या दिवशी करू शकतो. पण आज मी चिवडा करणार आहे कुरकुरीत. त्याच्यासाठी तूप लागणार आहे मला, जिरे लागणार आहे, तिखट मीठ आणि थोडेसे दाणे. तर कढईत आपण आता तूप ठेवू. जास्त नाही, 2-3 चमचे तूप टाकू. थोडे जिरे टाकू त्याच्यात. जिरे तडतडल्यावर आपण हे शेंगादाणे टाकू. हे पोहे कोणत्या पण दुकानात आजकाल मिळायला लागले. याने साबुदाण्याचा वगैरे जो त्रास होतो ना खिचडी खाल्ल्याने जास्त, तो होत नाही. आणि हे भिजवायचे आणि आपण साधे पोहे करतो ना तसं फक्त जिऱ्याची फोडणी घालून तिखट मीठ घालून आपण याचे वाफवून पोहे पण करू शकतो. आणि चिवडा तर मी तुम्हाला दाखवतेच आहे. थोडे दाणे घालू. दाणे कुरकुरीत झाल्यावर ते पोहे घालू. भगरीचे पोहे, हां, उपासाचे. लगेच होतो हा चिवडा. थोडंसं तिखट मीठ टाकलं की चिवडा आपला बनला सुद्धा लगेच. आणि हे कुरकुरीत पण लगेच होतात. दाखवते मी तुम्हाला. आपण याच्यात थोडं तिखट आणि मीठ घालू. थोडंसं मीठ, थोडंसं आपल्या आवडीप्रमाणे तिखट. असं उपासाच्या दिवशी हलकं फुलकं छान वाटतं आणि कुरकुरीत होतं छान. हे राताळे आपण उकडून घेतले मीठ लावून. आता तव्यावर थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही. आणि त्याच्यावर हे राताळे असे ठेवून द्यायचे. तुम्हाला पाहिजे असले तर याचे चौकोनी सुद्धा काप तुम्ही करू शकता. आणि असे मीठ लावून तुम्ही राताळे उकडून बघा, त्याची टेस्ट खूप वेगळी आणि छान येते. पाण्याचा उकडलं की थोडासा पानसटपणा येतो ना त्याच्यात, तसं नाही होत. हे खूप छान होतात. याची टेस्टच छान येते. याच्यावर आता आपण थोडंसं तिखट आणि मीठ भुरभुरायचं, जिऱ्याची पावडर. तेही तुम्हाला आवडत असलं तर, नाहीतर हे नुसते सुद्धा इतके छान लागतात राताळे. तुम्ही पाण्यात उकडण्यापेक्षा एकदा असे मिठात उकडून बघा, तुम्हालाच त्याचं छान वाटेल टेस्ट. मीठ आता या राताळ्यांमध्ये आहेच, पण तरी थोडंसं टाकते मी. चटपटीत होतात एकदम. आणि ही जिऱ्याची पावडर टाकू आपण थोडीशी. हिने एक छान टेस्ट येते. आता दोन्ही बाजूने हे आपण करून घेऊ, मग मी तुम्हाला दाखवते. ही आपली उपासाच्या फराळाची जरा वेगळी डिश तयार आहे. हे राताळ्याचे काप पण खूप खमंग आणि हा चिवडा कुरकुरीत आणि हे लाडू तर खूपच छान. तुम्हाला मी चिवड्याचा कुरकुरीतपणा खाऊन सांगते. अतिशय कुरकुरीत चिवडा झालेला आहे हा. आणि राताळ्याचे काप तर इतके अप्रतिम आहेत. खाल्ल्यावर अगदी कोणी पण उपास करायला तयार होईल.
रताळ अप्रतिम झाला आहे. त्याचा थोडासा गोडसरपणा, जिऱ्याची पावडर, तिखट, मीठ आणि तो कुरकुरीतपणा तुपाने आलेला खूप छान झालं. तुम्ही ही डिश अवश्य करून बघा. आवडली असली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. डिश बघितल्याबद्दल धन्यवाद.